या प्रणित ज्याने 43 धावा बनवल्या आणि तोच ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आपण प्रणितची थोडी चर्चा देखील करू. या मॅन ऑफ द मॅच देऊ सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतो आणि प्रणितशी चर्चा करू. प्रणित, पहिल्यांदा तुझं अभिनंदन, तुझ्या संघाचं अभिनंदन. भरपूर दूरचा प्रवास होता, तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. प्रवास कसा राहिला? फर्स्ट टाइम जर मैदानामध्ये आल्यानंतर एकदम आनंद झाला की एवढ्या चांगल्या ग्राउंडवर खेळण्याची संधी भेटली. आणि सचिन दादा धन्यवाद देईन का त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलंय. नक्कीच आपण पाहिलं तर ड्रॉ मध्ये तुमचं नाव नव्हतं, अर्थातच तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. बदलापूर वांगणी नगरीमध्ये खेळताना प्रणित कसं वाटतंय? आम्ही या एरियामध्ये पहिल्यांदाच खेळतोय आणि प्रयत्न असेल की फायनल मध्ये जाण्याचा. धन्यवाद. आणि ही खेळी खऱ्या अर्थाने तुझी आम्हाला देखील आठवणीत राहील. आणि भोकरपाडा संघ जेव्हा जेव्हा आता बदलापूर वांगणीमध्ये येईल तेव्हा प्रणित, आदी पाटील आणि या संपूर्ण संघाची चर्चा होतच राहणार आहे. पुन्हा एकदा तुला पुढील तुझ्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. कदाचित आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ आजच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांनी दाखवलेला आहे. आणि आपण थेट जाऊया आता ऑन गोईंग मॅच कडे. या ठिकाणी एका बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ अर्थातच आपटी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मलंगड ग्रामीणचा संघ. पागड्याचा पाडा आणि मॅचला जशी सुरुवात होईल या ऐकूया बदलापूर समालोचक समितीचे आमचे विद्यमान सदस्य. अगदी आपण पाहतो एक टॅलेंटेड समालोचक तुषारजी शिंदे सर यांना धन्यवाद. धन्यवाद मॅनी सर आणि राहुल सर, दोघांचे मनापासून आभार. एवन जोडीला बऱ्याच काळ खरं तर लोकांना पाहायचं होतं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आज एवन जोडी आपल्या सोबत आहे. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष माडी धुळे सर आणि राहुल चव्हाण सर आज दोघेही उपस्थित आहेत. आणि आज आमदार चषकाला खरं तर 4 चांद लावण्याचं काम दोघांनी केले. चेक लक्षात असू दे या मॅच नंतर वेगळ्या हाफची जी तुषार सर मॅच होती श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि इंदगाव पंकजचा संघ. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण चालू सामन्याच्या मध्यंतराला टॉस साठी यायचे आणि या टॉस साठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमची प्रवेश फी पूर्णपणे जमा करा. त्यानंतर टॉस आम्ही या ठिकाणी करणार आहोत. येस, नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. पहिला बॉल फुल टॉस होता दरम्यान रिजनला. अगदी खेळाडू खाली वाकले नाहीत आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. 2 धावेंचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक आहे. छोटा खेळाडू देखील तुम्ही पाहिला अगदी मैदानावरती शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तुम्ही छोटा खेळाडू पाहताय. परंतु हा चौकार आलाय 38 सर्कल मध्ये. तयार नव्हते क्षेत्ररक्षक थर्डमॅन क्षेत्रामध्ये. फुलर लेनचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. मिडऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. पुन्हा एकदा फंबल झाले आणि फिल्डिंग वरती काम करावं लागेल क्षेत्ररक्षण करणारी टीम पागड्याचा पाडा संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चुका त्यांच्याकडून झाल्यात. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अगदी तयार नव्हते आणि तिथे बॉल एज लागून बाउंड्रीच्या दिशेने गेला
आणि पुढच्या बॉलवरती मिड ऑफ क्षेत्रामध्ये देखील फंबल झालंय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिडॉनला क्लिअर केले आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. सागर बॉलिंग ट्रॅक वरती धावफलकावरती धावा आहेत 6. 6 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आपली संघाने देखील केली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला पिकअप शॉट. बॉलला पाठवले खूप दूरवरती. टायमिंग प्रॉपर. षटकार. खूप लवकर सेट झालेत मैदानावरती गोपाल. अगदी तिसरा बॉल फेस करत असताना षटकार त्यांनी लगावलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सागर. फुलर लेनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय. अगदी मिडानचे खेळाडू पुन्हा एकदा बिजी ते होते आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे सिद्धिविनायक आपटी संघाने. त्यांच्या विरोधामध्ये पाकड्याचा पाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. सागर. बॅटिंग साठी भूषण तयार आहेत. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर. हा बॉल वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल याची सूचना मात्र आली आहे पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजासाठी एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी. वाईड बॉल. अनाधिकृत बॉल. सागर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 14 धावा धावफलकावरती. 14 विदाउट लॉस. पुढचा बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल पिच झाला. पडल्यानंतर मात्र यष्टिरक्षकाचा वेध या बॉलने घेतलाय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. अगदी सफल झाले होते फलंदाज आणि पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने नॅचरल बॉल कट झाला. 14 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 14 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या माफ करा बिनबाद 14 धावा धावफलकावरती आहेत आपल्या संघाच्या. चला स्पीडअप करा. पाकड्याचा पाडा संघ अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. कारण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे आणि गेली 2 दिवस अतिरिक्त वेळ खूप जास्ती लागलेला आहे. याची देखील नोंद आपण करून घ्या आणि त्या अनुषंगाने थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 14 रन्स 14 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. बराच वेळ घेतलाय. षटक संपून बराच वेळ झालाय. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. फोर्टीन रन्स ऑन दी स्कोरकार्ड. अमोल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 यावेळेस देखील पिकअप शॉट ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. गोपाल यांच्या बॅट मधून 1 मोबाईल हिट. षटकार. फुट वरून जागेवरून खडे खडे हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम टायमिंग होतं. गोपाल यांच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम मला 5 बॉल मध्ये 18 धाब्यांवरती नाबाद आहेत. यावेळेस मात्र लाईन आपण पाहिलं बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही. लाईन टोटली मिस केली. चांगला बॉल पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे अमोल यांचं. चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ्टनच्या बाहेरची लाईन पाहायला मिळाली.
आणि यावेळेस मात्र संधी मिळाली नाही. बॉल थोडासा लो देखील राहिला. जितकी उसळी अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी उसळी बॉलने घेतली होती अमोल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत तर उंच गेलाय, दूर किती जाईल, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि त्यांच्यापर्यंत बॉल पोहोचलाय. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. आक्रमक फलंदाज गोपाल आता माघारी परततील. मॅच मध्ये 18 धावा 6 बॉल मध्ये बनवणं म्हणजे खूप इम्पॅक्ट त्या खेळीचा पडत असतो. त्या खेळावरती नवीन फलंदाज भूषण मैदानावरती दाखल झालेत. तर सराव थांबवा विनंती मित्रांनो. सराव तिकडे करू नका, धूळ मैदानामध्ये येते. तिकडे टीम सराव करतायत मैदानाच्या बाजूला. आता लेफ्टी खेळाडू खेळतायत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान खेळाडू आहेत, लॉंग लेगच्या दरम्यान आहेत. त्याला विनंती, यावेळेस मात्र आपण पाहतोय ओ हो 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 व्हॉट अ स्ट्रोक दॅट इज. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय 6 धावेंकरता. बॉल होता ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पहा. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅट स्विंग खूप कमालीचं तुम्हाला पाहायला मिळालंय. आणि भूषण देखील डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय. 26 धावा धाव बल. रूम दिला नव्हता, हात खोलण्यासाठी जागा खूप कमी होती. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या आणि लेन थोडीशी पाठीमागे. पुढचा बॉल अमोल यांचा. ज्यावेळेस देखील फटका चांगला, फ्लॅट बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. आणि पाठीमागचे 2 बॉल ज्या पद्धतीने मिडल झालेत, असं वाटलं की लेदर बॉलची मॅच सुरू आहे की काय. ठाप करून आवाज पाठीमागच्या 2 बॉलवरती आला. 27 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक आपटी संघ. मित्रांनो, पागड्याचा पाडा संघ आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. नेक्स्ट मॅच श्री गणेश दहिवली आणि पंकज इंदगाव दोन्ही संघाचे संघनायक. आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जाईल, याची नोंद दोन्ही संघांच्या संघनायकांनी घ्यायची आहे. आणि येताना आपली प्रवेश फी आपण या ठिकाणी घेऊन यायची आहे ही देखील विनंती आहे. सर्व संघांना विनंती, आपली प्रवेश फी आपण टॉस पूर्वी जमा करायची आहे, कारण या स्पर्धेचा एक नियम आहे. फुल एंट्री आणि फुल बक्षीस आपल्याला दिलं जाईल. फुल एंट्री, फुल प्राइज, नो कॉम्प्रोमाइज. 27 लॉस ऑफ द 1 विकेट. अप्रतिम बॉल आहे आणि इथे मात्र अपील 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 थोडीशी लेट केली आहे पंचांकडे. अपील तर केली परंतु अपील उशिराने आहे. आणि अपील सुरुवातीला यष्टीरक्षकाने केली आहे, नंतर गोलंदाजाने केली आहे. या सर्व गोष्टी घडल्यात आणि 2 पंच आता एकमेकांसोबत चर्चा करतायत.
बॅटर आउट. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी लागलाय. यावेळेस ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28-28. लॉस ऑफ द 2 विकेट. 28 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल उंच देखील गेला. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. षटकार. चौतीस धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज यावेळेस मात्र अगदी रायझिंग आणि सरप्राइजिंग डिलिव्हरी होती. सुभाष भेरले यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर लगातार ते 3 षटकार जर त्यांनी लगावले तर मनोज शिशवे यांच्या माध्यमातून अगदी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. ही सुवर्ण संधी. 34 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. सागर. पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. यावेळेस देखील पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. पाठीमागचा बॉल देखील प्रमोदजी देशमुख साहेब उपसरपंच दहिवली यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅक वरती. थोडेसे महागडे राहिले सागर. या इनिंग मध्ये तुम्ही जर विचार केला तर थोडेसे महागडे राहिलेत. यावेळेस देखील लॉफ्ट केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. लँड होणारा बॉल होता. कठीण झेल. इट्स नॉट इझी वन बट इट्स ड्रॉप्स नाव. आणि या लेवलवरती तुम्ही टेनिस क्रिकेट सातत्याने खेळता. या लेवलवरती असे झेल पकडणं गरजेचं आहे. बॉल अगदी हवेमध्ये बराच काळ होता. सेल ड्रॉप झाला आणि एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा इथे मिळणार आहे. 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. सुपला शॉट परंतु फलंदाज इथे देखील बचावलेत. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि या चुका मात्र महागात पडतील. छोट्या चुका तुम्हाला एका मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. सेल ड्रॉप झाला तिथे आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 37 लॉस ऑफ दी 2 विकेट आणि शत्रुघ्न नवीन फलंदाज मैदानावरती आहेत.
सुभाष आणि शत्रुघ्न ही जोडी मैदानामध्ये 37 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. बॅकफुटला गेलेत आणि बॉलला मात्र पाठवलं डिफेन्स ट्रॅकवर. रिजनला फटका जबरदस्त आहे. स्क्वेअर कट. धावा मिळतील 4. चौकार. अंक 4 मार्गस्थ आहे. 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस देखील अगदी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळत लेफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 लॉस ऑफ द 2 विकेट. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. सिद्धिविनायक आपली संघानं खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय आणि सुभाष यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सुभाष भेरले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मनोज शिशवे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. वाईट बॉल दरम्यान सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक आणि उद्योजक सन्माननीय बाळकृष्णजी मुंडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल. चौकार. सेवन लॉस ऑफ द 2 विकेट. बॉल त्या मैदानामध्ये आज सन्माननीय कैसर चाचा मोबेर यांचं देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2-3 दिवस चाचा आम्ही तुम्हाला मिस केलं. आज तुम्ही आलात. आपलं देखील स्वागत आहे. .47 लॉस ऑफ द 2 विकेट. 47 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि शॉट फायनल क्षेत्रामध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळाडू होते तिथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. प्रत्येक बॉलिंग ट्रॅक वरती 11 धावा आतापर्यंत त्याने देखील खर्च केल्यात. सर्वच गोलंदाज महागडे राहिलेत या इनिंग मध्ये. जर तुम्ही विचार केला प्रत्येकावरती आक्रमण केलं गेलंय. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. 48 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश दहिवली संघ या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेस विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि 22चा चौकार या ठिकाणी मिळेल. 4 धावा. बावन्न धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धिविनायक आपटी संघ 52 धावा धावफलकावरती आहेत. 52. 22चा चौकाराला पाठीमागच्या बॉल वरती
आणि 52 धावेंपर्यंत मजल मारली सिद्धिविनायक आपटी संघाने. पागड्याचा पाडा संघ त्यांच्या अडचणी मात्र वाढल्यात. आणि यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाची झालेत. विकेट आली आणखी एक आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 52 लॉस. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय हाफ टी टीम. आणि आता बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग कॉर्नरला क्लिअर करणारा बेगीत खणखणीत षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं खूप फ्लॅट बॉल गेला होता. क्षेत्ररक्षक काही काळ इंटरेस्टेड परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल मात्र पार झाला. षटकार. 58 धावा धावफलकावरती सुभाष आक्रमण करतायत. षटकार तर आलाय. पुन्हा एकदा प्रयत्न केले बॅटचा आतला एज आणि बॉल ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावा पुन्हा एकदा मिळतील 4. वेगवान आउटफील्ड या मैदानाची ओळख आहे. चौकार. खरं तर तुषार शिंदे सर आपण पाहिलं तर तब्बल 13 बाईकची स्पर्धा आपण दहिवलीमध्ये पाहिलेली आणि बदलापूर बांगणीमधील नव्हे तर खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यातील एक सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलेली आहे. आणि प्रेक्षकांनी देखील ती स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतली होती. इतके प्रेक्षक त्या स्पर्धेमध्ये. आणि इथे चेंडूची फेकाफेक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. जवळ जवळ 1 धाव होणं कठीण. तिथे 2 बनल्या. 2 मध्ये आपण पाहिलं तर तिसरी मध्ये देखील त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि आता व्हाईट बॉल म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 4 धावा मिळाले. क्या बात आहे, क्या बात आहे. हेच असं क्रिकेट क्षणात राजा बनवतोय तर कधी रंग सुद्धा बनवला जाईल. वाईड बॉल होता आणि वाईडच्या माध्यमातून 4 धावा प्राप्त झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला ड्राईव्ह करत असताना फटका अप्रतिम आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 67. 67 धावा धावफलकावरती आहेत. येस 1 रन शॉट. येस इट इज सॉरी माफी असावी. 67 66 होतील. यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 67. 67 धावा धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपली संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. हा देखील वाईड आहे. 10 बॉल मध्ये 24 धावा बनवल्यात आणि वाईडच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 69. 69 धावा धावफलकावरती आहेत. 69 69
धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न सुभाष यांच्या माध्यमातून. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव मिळेल आणि धावपलकावरती धावा आहेत एकूण 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 बॉल मध्ये 24 धावांवरती सुभाष नाबाद आहेत. सुभाष आणि रुपेश जोडी मैदानावरती आहे. 70 लॉस ऑफ दी 3 विकेट. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 2 लीगल डिलिव्हरीज. बिकॉज ऑफ दॅट नेक्स्ट डिलिव्हरी इज ऑल्सो वाईड. स्कोर मूव्स ऑन 71 लॉस ऑफ द 3 विकेट. तर मैदानाच्या बाजूला आपण सराव करू नका. बॉल मैदानामध्ये जातो आणि दुसरी गोष्ट धूळ उडते, परंतु यावेळेस मात्र हा षटकार लांब पल्ल्याचा आहे. आणखीन एक जोरदार प्रहार आपण पाहतोय फलंदाज सुभाष यांच्या बॅट मधून. वन मोर बिग हिट, सिक्सर. मध्ये 30 धावांवरती सुभाष नाबाद आहेत. सुभाष फेरले काय बॅटिंग केली. 11 बॉल मध्ये 30 धावा. 77 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल त्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल तर झाला. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. तब्बल 12 बॉल मध्ये 32 धावा त्याने बनवल्यात. सुभाष यांनी खूप महत्वाची परंतु इम्पॅक्टफुल खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 12 बॉल 32 धावा. 79 धावा धावपलकावरती आहेत आणि आता 80 धावांचं लक्ष असेल. 80 इज द टार्गेट. 80 धावांचं लक्ष असेल आणि इम्पॅक्टफुल खेळी आपण पाहतोय. गोपालची 18 धावांची खेळी आणि सुभाषची 12 बॉल मध्ये 32 धावा. ओर टू मॅडी सर. चला इनगाव संघाच्या कॅप्टनला विनंती राहील आपण टॉस साठी यायचे. या आपण सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान करू. आयोजकांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत बाबू शेठ बुबेर यांना विनंती राहिली आपण या आपल्या शुभ हस्ते बाळू शेठ मुंडे यांना आपण सन्मानित करू. हा सन्मान आपण पाहतोय दहिवली चषक आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक. चला इनगाव पंकजला विनंती राहील लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचे. आपला प्रतिस्पर्धी संघ ठिकाणी उपस्थित आहे. बालकृष्णदादा मुंडे यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. समस्त ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आमदार चषक 2025 मध्ये. आणि चला इनगाव संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर पंकज आपण यायचे. या आपण बाबूभाई यांच्या शुभाचे टॉस करू जे या स्पर्धेचे. अदनान भाई या आपण आपल्या शुभाचे आपण टॉस करू. गोरेगावचे नामांकित उद्योजक आणि समाजसेवक यांच्या शुभाचे आपण टॉस करू. अदनान भाई आमदार चषक असा कॉल. आणि आता इथे MLA आलेले आहेत अर्थातच दोन्ही या ठिकाणी आपण पाहतोय. ठीक आहे पाहुण्यांना विनंती राहील तुम्ही सन्मानपूर्वक स्थान बनवायचं. पंकज आपण थांबायचं. टॉस जिंकला पंकज काय निर्णय असणार आहे. कदाचित दहिवली संघाच्या विरोधात या सीझन मध्ये कित्येक वेळा मॅचेस झालेले आहेत. एक वेळा झाली त्याचा रिझल्ट आम्ही जिंकलोय. मग आता काय स्ट्रॅटर्जी असणार आहे. संघ तोच असेल की काही वेगळा संघ आहे. परत जिंकण्याचा प्रयत्न असेल. संघ सेम आहे का. मग आपण पाहतो आता तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर किती धावांवरती समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल. एक 40 ते 50 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. बदलापूर वांगणीमध्ये भरपूर स्पर्धा पंकज ऑलरेडी आपण पाहिलं तर या वर्षी काहीतरी मला असं वाटतं की बदलापूर वांगणीने विक्रमच केलेला आहे डे नाईट फॉर्मॅटचा. मग ही स्पर्धा कशी वाटते आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल. या स्पर्धेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे कारण की आयोजन खूप छान आहे. धन्यवाद पंकज तुम्हाला. रोशन तुम्हाला विश ऑल द बेस्ट. आणि आता आमच्या समवेत संदेश आहेत. तुम्ही देखील एक दर्जेदार स्पर्धेचे आयोजक आहात. संदेश टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता. नक्कीच महत्वाचा होता पण बॅटिंग आली आता आम्ही जास्तीत जास्त धावायचा प्रयत्न करू.
कदाचित तू टॉस बद्दल थोडस कन्फ्युजन होता. एका बाजूला MLA, दुसऱ्या बाजूला आमदार आहे. अर्थ सेमच आहेत, परंतु एका बाजूला इंग्रजी आहे तर दुसऱ्या बाजूला मराठी आहे. म्हणजे प्रत्येकाला समजलं पाहिजे असा या ठिकाणी हा कॉइन बनवण्यात आलेला आहे. खास करून आमचे बाबूभाई, ऐराबाई आणि आमचे अमजादभाई असतील, अकरमभाई, मिजाबाई, अहमरभाई, शेबा चाचा यांनी बनवलेला कॉइन आहे. कारण या स्पर्धेचं ते खास आकर्षण आहे. आमदार साहेबांचं जितकं प्रेम त्यांच्यावरती आहे, त्यांचं देखील प्रेम त्यांच्यावरती आपण पाहतो तितकंच आहे. आता तुम्हाला बॅटिंग करायचे. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 5 षटकामध्ये 60 ते 70 धावांचा बनवण्याचा प्रयत्न करू. त्यांनी सांगितलं की एक वेळा दहिवली संघाला आम्ही पराभूत केलेला आहे. मग आता तुमच्याकडे मौका आहे, संधी आहे. अगदी आपण पाहतो काय स्ट्रॅटर्जी. संघ तोच असेल की संघामध्ये काही चेंजेस? नाही, नक्कीच आम्ही हरवायचा प्रयत्न करू, त्यांना 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दहिवली स्पर्धा आपण पाहिलेली आहे. भव्य दिव्य स्वरूपात ती स्पर्धा 13 बाईकची. जणू काही राहुल चव्हाण सरांनी नेहमीच सांगितलेलं आहे की बाईकचं शोरूम कुठे असेल तर ते दहिवली गावामध्ये असेल. आणि ती स्पर्धा नुकताच यशस्वी पार सुद्धा पाडलेली. मी मगाशी उल्लेख केला की अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा कोणती असेल, बदलापूर, वांगणी, अंबरनाथ तालुक्यातील, तर ती दहिवली चषक होती. काय सांगाल या स्पर्धेविषयी? ही स्पर्धा पण खूप छान आहे आणि खेळायला मजा येईल. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली टीमला देखील आपण शुभेच्छा देऊ. आणि आता जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. खेळाच्या द्वितीय सत्राला जशी होईल सुरुवात, या ऐकूया बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त गोड आवाज. आमचे अत्यंत जवळचे परम मित्र, बंधू तुल्य, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष मिस्टर राहुलजी चव्हाण सरांना धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला बॉल गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. 80 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि आता त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय. सलामी जोडी अमोल आणि त्याच्या साथीनं सागर फराड. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरने खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. सलग 2 चौकार वसूल केले ते बॅटर अमोलनं. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु फटका फसला आणि अमोल रुसला. त्याला मैदान सोडवा लागतंय. नवीन खेळाडू मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती आता दाखल होतो. अजून एक चांगला खेळाडू तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. गोपाळ शिशवेरा तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या पहिल्या रजनीमध्ये ज्यांच्या उपस्थितीत आणि ज्यांच्या शुभास्ते आपण पाहतोय, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नक्कीच संपन्न झाला आमदार चषकाचा. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं तर त्यांनी आवर्जून या स्पर्धेला भेट दिली. ते आपल्या कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय किरण शेठ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमदार चषक स्पर्धा असल्यानंतर आपण पाहतोय
आमदार साहेबांचे सध्या आपण पाहिलं तर विश्वासू शिलेदार आणि खासदार साहेबांचे सुद्धा विश्वासू शिलेदार अर्थातच आमचे किरण शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं। त्यांच्या समवेत आमचे साईनाथ दादा आपले मनपूर्वक स्वागत आणि अर्जुन भाई आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। राऊत साहेब म्हटलं की बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून त्याची ओळख आहे। तर बैलगाडा क्षेत्रातील देव मोठा लक्ष बैलाचे ते मालक आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल चौकाराच्या साथीने आता वेगाने पुढे सरकत असताना सागर पराडच्या बॅटमधून एक चौकार आलाय, 4 धावा त्याने वसूल केल्यात। टार्गेट थोडंसं मोठं आहे या मॅच मध्ये, परंतु पागड्याचा पाडा राव कुठे छोटा आहे। ऑन साइडला खेळला, मी आधीच म्हटलं होतं टार्गेट मोठं आहे परंतु पागड्याचा पाडा नाव कुठे छोटं आहे। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिडविकेट ठोकलाय, सिक्सर। चला अधिकचा वेळ खर्च करू नका, धावफलक जाऊन पोहोचलाय। टीमची टोटल षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय आणि 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील। 80 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये, त्यात अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल आणि बॅटिंग देखील सध्या घडल्या होती। याच दरम्यान आपण पाहतोय आमचे जवळचे मित्र दैवरी धमाका नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक आमचे प्रतीकजी गुरुनाथ कडव यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि आज दैवरी संघ नक्कीच मैदानावरती खेळणार आहे एक्स्ट्रा हाफ मधून। आणि आमचे जवळचे मित्र मयूरजी काठवले यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। थोडीशी दुखापत आहे परंतु तरी देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झालेत, कारण क्रिकेटच्या हौशी खेळाडू आहेत, सुपला किंग म्हणून त्यांची ओळख आहे। परंतु आज टीमला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दावली म्हटलं की संदेशजी बागराव, तदनंतर आमचे मित्र राजेश हजारे असतील आणि दैवनी धमाका चषकाचे दमदार आयोजक बाळूदादा मुंडे, निकीजी चव्हाण यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा। गोरदा सज्ज होतोय, फटका चांगला आहे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरला खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल। षटक क्रमांक 2 मध्ये भूषण आलेत, गुरुदाची मार्कवरती डावकुऱ्याचा गुरुदास तुम्हाला पाल बेल। सचिनजी शिशपे देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत। गुरुदास सज्ज होतोय, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, हा फटका आता फसलाय, लॉंगॉनला खेळाडू जज करतोय आणि एक चांगला जेल तिथे टिपलाय। अखेर सागर फराडला इथून मैदान सोडावं लागेल, धक्का दुसरा, टीम पकडायचा पाडा संघाला, फलंदाज बा एक षटकार एक चौकार त्यांनी मारलाय, परंतु पुन्हा एकदा तो आउट झाला आणि थोडंसं आता नाराज तुम्हाला पाल मिळेल, हताश तुम्हाला जरूर पाल मिळतो। जड पावलानं मैदान त्यानं सोडलाय, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय। यावेळेस तुम्ही पाहताय प्रतीक आता मैदानावरती दाखल होतोय, डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाल मिळेल, पुन्हा एकदा पूर्णपणे थांबलाय। हे चित्र आपल्याला जरूर पाल मिळेल, थोडेसे नाराज आहेत, यंदाच्या सीझन मध्ये स्वप्नातील बाईक त्यांनी जिंकली आहे। चांगला क्रिकेट सागर पराडे दाखवलाय, परंतु आज या मॅच मध्ये चांगलं खेळायचं होतं, 2 मोठे फटके जरूर आले होते, परंतु पुन्हा एकदा त्याने मैदान सोडलं। इथे देखील पुन्हा एकदा गोपडी सारखी बॅटर फिरवली, परंतु वन मोर डॉट बॉल डावकुर आता गोलंदाज लेफ्ट ऑफ सीमर भूषण मैदानावरती दाखल झाला आणि आता चांगली गोलंदाजी करतो। सलग दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे धावफलक आता पूर्णपणे थांबला 20च्या आकड्यावरती। पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा वसूल केल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता 5 ओव्हरमध्ये चेस होऊ शकतं, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा
धाव फलक थांबलाय. तिसरा बॉल देखील पुन्हा एकदा आपल्याला पार मिळतोय. शपल होऊन झोपून मारण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानावरती प्रतिक्रिया तुम्ही पाहता. आय थिंक स्वतः संघनायक आहे मैदानावरती, तो दाखल झाला. चांगली बॅटिंग करावी लागेल याच अनुषंगाने खेळतोय. परंतु सलगचा तिसरा आता डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. तो पडतोय, तो धडतोय, परंतु त्याला इथे धाबा बनवायचा संपर्क नाहीये. इथे कनेक्शन तर झालाय बॅटरी बॉलचा. बॉल चालला मिड विकेटला. डीपमधून खेळाडू पोहोचेल. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का? हो, मिळतील देखील. आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 58 धाबांची गरज आहे. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. रुपेश आलेत गुरुताची पार्क वरती. अठरा बॉल मध्ये अजूनही 58 धाबा इथून चेस करायचे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. परंतु डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतो. बॅटिंग करत असताना टीम पागण्याचा पाडाव संघाला फर्नस बाद. सोमनाथ आता दाखल झाला. या वेळेला देखील व्हाईट बॉल. लाईन थोडीशी खराब होती त्यामुळे पंचांनी घोषित केला. हा चेंडू वाईड आहे. धावफलक आता पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता बागपुटात जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे थांबवला. व्हाईट बॉल. या वेळेला देखील फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर जणू काही हातभर चेंडूने बळ्यात घेतला. निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय रुपेश आलाय गोलंदाजी बार्क वरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. बघाशी आपण पाहिलं चेंडू बाहेरच्या बाजूला निघाला आणि आता चेंडू पुन्हा एकदा आतल्या बाजूला वळण घेतोय. त्यामुळे बाईकच्या स्वरूपात मिळेल ती सिंगल. रिबसचा पवित्र पूर्णपणे पसला. लगातो आबाद नाही तर बर्बाद या स्फटकाला म्हटलं जातं. नेक्स्ट मॅच श्री गणेश दहिवडी इन मध्ये दिसणार आहे. यंदाच्या वर्षी खर तर 13 बाईक सह ती स्पर्धा आपण पाहिली. परंतु पुढच्या वर्षी 26 बाईक
आणि एक फोर व्हीलर कार सोबत ती स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल. इथे देखील पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण आपल्याला पार मिळेल. लाईन थोडीशी खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 बॅटर आउट झाल्यात. थोडीशी दयनीय परिस्थिती आहे टीम पागड्याचा पाडा संघाची जरूर, परंतु क्रिकेट आहे. ड्राईव्ह केलाय विशेप मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक गोपाळ होते, बॉल लवकर फेक करतात, मिळेल ती फक्त सिंगल. सिंगाच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना अजूनही 13 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि धाबा बरोबर लागतील 54. 1 पर डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ आता संपन्न झालाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 54 धाबाची गरज या मॅच मध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय किरणजी राऊत साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचे साथीर सायनाजी राऊत असतील, अर्जुनभाई राऊत असतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र संकेत राऊत देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल 54 धाबाची गरज या मॅच मध्ये. त्यामुळे आता इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, कारण गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे मॅच मध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल, हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील. त्यामुळे इथून आता या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 4. बॉलर भूषण आले. षटक क्रमांक 2 त्याने टाकलं होतं, कमबॅक केलं होतं. तो भूषण आता दाखल झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्यानंतर भूषणने पुण्यापुढे कमबॅक केलं होतं. त्याने 10 खर्च केले होत्या, फक्त 2. तोच भूषण दाखल झालाय. पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल मात्र वळत घेतोय, निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉल्फॉनची समाप्ती होत असताना या बॅटमध्ये संघर्ष आता वाढलाय. टीम पागड्याचा पाडा या संघाचा देखील, कारण धावा बनवायच्या अजून 11 बॉलचा खेळ शिल्लक. 54 धाबाची गरज आहे. अकरा 54चं समीकरण आता जरूर पार बेल. ओम गुंडेश्वर बौद्ध संघ देखील दाखल झाला. वेलकम योगेश पाटील. ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जेल स्वीकाराचा प्रयत्न तिथे केला जरूर, परंतु घडलंय काय पाहावं लागेल. जेल ड्रॉप. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील आपण पाहतोय. 2 धाबा इथे एकपट जात आहेत. बोज म्हटलं की आमचे मित्र शंकर पाटील, योगेश पाटील, किशोर देशमुख चांगले खेळाडू तुम्हाला आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये दिसतील. चांगला क्रिकेट आज देखील ते खेळण्याचा प्रयत्न करतील. विशाल भारती, विकास भारती, श्रीपाद कडाळी, भूषण वरती हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न फसला. 10 बॉलचा खेळ शिल्लक. बाबड दाबाची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. यावेळेस देखील जाडू शॉट मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला वाकून बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न फसला. अखेर येतोय डॉट बॉल. 9 बॉल आणि अजूनही 52 धाबाची गरज आहे. इथे देखील फटका तर चांगला आहे. डीप क्षेत्ररक्षक पोहोचेल. पुन्हा आता जेल ड्रॉप. 2 जेल आता निसटलेत, परंतु धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. अक्रमभाई बुबेरे असतील, अखिलभाई बुबेरे असतील, शाहनुभाई असतील, आमची मॅचचा आनंद घेत आहेत. माईजी धुळे असतील, आढावा घेत आहेत या स्पर्धेचा. डॉट बॉल ची समाप्ती होते. जसं जसं संघ बॅकफुट वरती चाललाय तसं मात्र आमचे अखिलभाई थोडेसे नाराज होत आहेत. शहबाज चाचा देखील थोडेसे नाराज होत आहेत, कारण त्यांचा जवळचा संघ आहे बागड्याचा पाडा. त्या संघाला ते नेहमीच सपोर्ट करतात. परंतु आज मी म्हणेन आम्ही तशी कामगिरी झाली नाहीये पागड्याचा पाडा टीमची देखील. षटक क्रमांक 4चा खेळ देखील आता संपन्न झालाय. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता स्थिरावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल फक्त 30.
6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये अजूनही 6 चेंडूमध्ये 50 धावा इथून चेस करायच्या. समीर पहिला बॉल आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. उछलती भी गेंद को उछलता हुआ जवाब देने का प्रयास था बल्लेबाज के माध्यम से, परंतु इथे संपर्क नव्हता. व्हाइट बॉल 31. इथे बॅटची गाडा घेतले. फायनल खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकतर्फी सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण अजून 49 धावाची गरज आहे. 5 बॉल मध्ये 49 धावा चेस करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक चेस होईल, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं भूषणनं. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. इंदगाव अजून एक चांगला फटका, परंतु फसलाय. परत बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती काचा आता दाखल झाला. डॉट बॉल. एक षटकार जर काचाच्या बॅटमधून आला तर एमटीसी लाईव्ह यांच्याकडून 500 रुपये, आतिश पराड यांच्याकडून 500. बॅटची कणा एसएनच्या मागे बॉल चाललाय. दरम्यान डॉट बॉल. एक धाव काढली तरी देखील 100 रुपये आतिश पराड यांच्याकडून. काचा इथे देखील पुन्हा एकदा बॅटची कडा. दरम्यान धाव म्हणणार नाहीये, त्यामुळे आता षटक क्रमांक 5 देखील संपन्न झालाय आणि डॉटबॉलची आता संमती होत असताना सामना इथे जिंकलाय टीम सिद्धिविनायक आपटी संघटना. अभिनंदन.